नमस्कार, सीता नेहरे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी छोट्या मेथीपासून तुम्हाला अशी पौष्टिक रेसिपी बनवून दाखवणार आहे. पहा तुम्ही. तर जाऊया आता सीता नेहरे किचनमध्ये. इथे आलेली आहे मी किचनमध्ये आणि हे बघा छोटी मेथी आहे. ही मेथी बाजारात भेटते आपल्याला. खूप पौष्टिक असते ही मेथी. तिथले काड्या बिड्या का तिथले बी असतं ते मेथीचं काळं झालेलं ते बी, परत साली असतात मेथीच्या काळ्या झालेल्या त्या काढायच्या आणि हे सर्व मी आता बाजूला ठेवते. पहा इकडे. आणि कापणार आधी मी तिला, म्हणजे कापायची पण पद्धत वेगळी आहे. ती कापून पहा तुम्ही कशा अशी झडकवायची जराशी का लगेच त्याचं निघतं. ती मेन गोष्ट त्यातली माती असते, भरपूर रेती असते. ती रेती स्वच्छ धुवायला लागते. 4 पाण्याने 5 पाण्याने तुम्ही किती पाण्याने धुवा, तोपर्यंत तिचं सगळं निघत नाही. ती रेती ना, तोपर्यंत तसं ठेवायचं. पण कापण्याची पद्धत दाखवते तुम्हाला मी आता. असं धरायची, कशी पण धरायची, पण कैची घ्यायची. सुरीनी बिरीनी कापत बसायचं नाही. कैची घ्यायची आणि हे बघा असं घ्यायचं आणि अशी कापून घ्यायची कैचीने. मोठीच कापायची, अशी लय बारीक नाही कापायची. बघा अशी कापायची. ही अशी कापत राहते मी आता. संपूर्ण कापल्यावर तुम्हाला दाखवते कसं कापलेले काय ते. पाहू शकता तुम्ही. या अशीच कापायची. संपूर्ण कापते आणि मी खूप पाण्याने अशी धुवून घेते, भरपूर पाण्याने. 2-4 पाणी बदली करत राहायचं त्याला. त्यात तशी धुवून घ्यायची. तळाखालीच ती घ्यायची, सारखं काढायचं, गाळणी ठेवायचं, काढायचं, गाळणी ठेवायचं. असं करून करून 4 पाण्याने तरी तुम्ही हिला धुवून काढा. मी धुवून ठेवलेली आहे. आता 5-6 मिरच्या घेतल्या, त्या अशा बारीक चिरून घेते जरा. एकदम सोपी आहे, पण एवढी पौष्टिक आहे ना, खरंच मस्तच लागती. हिच्यापासून काय काय जिन्नस बनवू शकतात पहा तुम्ही आता. ही अशी मिरची घ्यायची जराशी. झालेली आपली बास, एवढीच हवी आपल्याला. तर मी कांदे चिरून दाखवते तुम्हाला. त्याच्यात कांदे घालायच्यात आपल्याला. किती भाजी आहे त्याच्यावर एक कांदे किती घालायचे. तर मला 5-6 कांदे, छोटे कांदे आहेत माझ्याकडे. 5-6 तरी लागतील. त्याच्यात जेवढा कांदा घालाल ना, तेवढी भाजी छान होती. तर ही अशी कवळी उगवलेली पौष्टिक भाजी बाजारात भेटतीच भरपूर. नक्कीच आणून ट्राय करून पहा एकदा. खूप छान लागती. अशा पद्धतीने केल्या तर उत्तमच लागती. म्हणून ही पद्धत पहा तुम्ही एकदा. करत असणार आहे तुम्ही हमेशा, पण त्याच्यापेक्षा वेगळी जरा. अशा पद्धतीने पहा जरा. छान कांदा कापून घेतलेला आहे मी. अजून पण कापते मी, तुम्हाला परत दाखवते. असे छोटे वस्तू आहेत ना, ते टिप्स म्हणून भरपूर काय उपयोगी पडतील तुम्हाला. तर त्या मी मध्ये सांगत राहणार आहे. ही बघा धुतली स्वच्छ आणि चिरली पण आहे. स्वच्छ धुवून काढलेली. जरा पण त्यात माती पडली नाही का, काय नाही दिसणार. हे ठेवते मी बाजूला आणि गॅसवर ठेवते कढई. हे आता कांदा घेतला, खोबरं घेतलं, लसूण घेतलं आणि मिरच्या घेतल्या. एवढे वस्तू घेतलेले आहेत मी. कांदा बघा अर्धी वाटी खोबरं किसलेलं आहे मी. ओलं खोबरं नाही, वाळलेलं खोबरं आहे. तडक कढई छान तापू द्या तिला कढईला. तर मोहरी टाकायची 1 चमचा भरून. मोहरी जरा तडतड, मग नंतर जिरे टाकायची. चांगली तडतडून द्यायची मोहरीला. आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे मी. छान सुगंध येतो हिंगाने. लसूण टेचलेला घातलेला आहे. 5-6 पाकळ्या लसणाच्या होत्या आणि 5-6 मिरच्या होत्या. ही भाजी जराशी तिखटच करायची. जास्त गोड ना, म्हणजे
झणझणीत करायची जरा, चांगली चवदार लागते मग ती. नाहीतर मग तिखट केली नाही ना, मग गोड गोड लागणार तुम्हाला भाजी. म्हणून मग तिखट करायची जराशी, थोड्याशा मिरच्या जास्तच घालायच्या आणि कांदा परतून घ्यायचा एवढा ना, त्याला ट्रान्सपोर्ट झाला पाहिजे छान असा मस्त. हलवत राहायचं सारखं कांद्याला. मैत्रिणींनो, माझी ही भाजी तुम्हाला आवडली. माझी पद्धत वेगळी आहे जराशी थोडीशी, तुम्ही बनवत असणार आहे हमेशा, पण हा पद्धतीने बनवा, खूप अप्रतिम टेस्ट ती मस्त लागते एकदम. तर नक्कीच बनवा. कोणी कोणी भरपूर काय काय होतं ह्या भाजीपासून. मी तुम्हाला दुसरे एक पदार्थ दाखवणार आहे, पण आता नंतर दाखवीन परत भाजी आणल्यावर. खूप छान पदार्थ आहे तो, खूप छान लागतो तो. आणि ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर टिफिनला नेऊ शकता, मुलांना देऊ शकता. आणि खूप विटॅमिननी भरलेली भाजी, बाकी नुकतीच उगवून वरती आलेली भाजी असते ती, थोडीशीच वरती आलेली असते, त्या भाजीची ही करतो आपण. त्याच्यामुळे खूप विटॅमिन आहे त्याला भरपूर. आणि त्याला ती लोक कसलंही केमिकल वापरत नाही, ते असं रीतीत उगवतात ना भाज्या, तर ही कसलंही केमिकल नाही, म्हणून पौष्टिक भाजी असते ती. आता ह्याच्यात टाकते मी खोबरं, अर्धी वाटी किसलं होतं मी, सुकं खोबरं आहे. तर तुम्ही बघा ह्या भाजीत तुम्ही घालत असणारे ओलं खोबरं. पण ओलं खोबऱ्याने काय होतं, ते आपण भाजी केली तरी पण ना खाताना ना दाताखाली टस 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 लागत राहते ओलं खोबरं. तसं सुकं खोबरं गोड पण लागतं आणि टेस्ट पण येते सुकं खोबऱ्याने. म्हणून कधी पण सुकं खोबरं घालायचं, किसून घालायचं सुकं खोबरं. ओलं खोबरं ह्या भाजीला घालायचंच नाही. म्हणजे घालतात भरपूर लोक, पण ह्याची टेस्ट वेगळी आणि त्याची टेस्ट वेगळी ती, का की ते ना दाताखालीच लागतं, एकदम टसटस लागत राहतं दाताखाली ओलं खोबरं. त्याच्यामुळं सुकं खोबरं घालून बघा एकदा. अशी मस्त जिन्नस घातलेली आहे मी ती, आठवेनच तुम्हाला. आता ही भाजी संपूर्ण मी सोडून देणार आहे त्याच्यात. आता ही भाजीला वेळ जरा सुद्धा लागत नाही शिजायला, लगेच पटकन शिजणार आहे. सारखं हलवत राहायचं, उलटी पालटी करत राहायचं, सगळा मसाला एकजीव झाला पाहिजे. नंतर मग असं थोडा वेळ ठेवले, 1-2 मिनटं ठेवलं तरी बास. 5 मिनिटात भाजी तयार होणार आहे ही. म्हणजे सोपी पद्धत असते, कधी कधी आपल्याला माहीत नाही पडत कशा पद्धतीने काय होतं. ही भाजी तुम्ही हटवून पण करू शकता पातळ, फार लागते छान. मला तर अप्रतिम आवडती ही भाजी, हो खरंच. म्हणजे आमच्याकडे सर्वांनाच आवडते तसं म्हटलं तर, पण मला खूप आवडते म्हणून मी हमेशा करत राहतो आम्ही भाजी. खूप पौष्टिक पण आहे आणि टेस्ट पण छान लागते. भाकरीबरोबर ते एवढी उत्तम लागते ना. आता याच्यात मीठ टाकते मी, छान मिक्स करून घेतली का थोड्या वेळात 2-3 मिनटं मिक्स करायची, अशी सारखी हलवत राहायचं. 2-3 मिनिटात भाजी तयार होणार आहे लगेच. छान हलवली, झाकण नाही ठेवायचे त्याच्यावर बिलकुल, तर पाणी सुटून भाजीची चव जाणार, रंग बदली होईल. बघा जरा सुद्धा रंग बदली नाही झालेली आहे आपली भाजी. आता मी काढून दाखवते. तर कढई घेतलेली आहे, कढईमध्ये बघा मस्त भाजी झालेली आहे, चमचमीत एकदम, कमी तेलात आणि उत्तम टेस्ट लागते भाजीला. आणि त्याच्यात सुकं खोबरं आणखीन घातल्याने आणखीन टेस्टी होणार आहे. तर तुम्हाला आठवण करून देते मैत्रिणींनो, माझी जरी ही रेसिपी आवडतात, सर्वच रेसिपी पाहत राहा. आवडल्या माझं तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मला कळवा कशी वाटली भाजी. तुम्ही करता का ही भाजी कधी, का आवडती का तुमच्याकडे ही भाजी, आणि कशा पद्धतीने करतात ते पण सांगा. आणि ही पद्धत करून पहा मैत्रिणींनो, खूप अप्रतिम टेस्ट आहे त्या भाजीला, खूप छान लागती, मस्त आहे, पौष्टिक आहे. तर नक्कीच हे कळवा तुम्ही मला. तर चला बाय, परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन येते.